नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान कपाटात अडकल्यामुळे सर्वजण घाबरलेले असतात. फुलराणी ही संयमीवरती ओरडूनच म्हणते की अगं ए बाई, तू लाव ना मामांना फोन आणि घे लवकर बोलून. संयमी म्हणते की मी केव्हाच त्यांना फोन ट्राय करते पण ते फोनच उचलत नाहीयेत. फुलराणी चिडूनच म्हणते आता ह्या माणसाला फोन कसा वापरायचा ना ते शिकवावं लागेल. तेवढ्यात तिथे 7 फुटे स्क्रूड्रायव्हर घेऊन येतात. ते म्हणतात की मी आणि खोलून पाहतो. असं म्हणत ते स्क्रूड्रायव्हरने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण दरवाजा उघडत नाही. तेवढ्यात तिथे सोसायटीतील सर्व लोक जमा होतात. फुलराणी त्यांना म्हणते की तुम्ही सगळेजण आलात, पण एकाने हातात काही घेऊन आले नाहीत, तसेच निघून आलात. तेवढ्यात देसाई तिथे येतात आणि ते म्हणतात की मी आणलंय स्क्रूड्रायव्हर आणि हातोडा ते घेऊन आलेले असतात. त्याने दरवाजा उघडायचा प्रयत्न करतात, पण दरवाजा काही उघडत नाही. इरा इकडे जाम घाबरलेली असते, तर फुलराणी सुद्धा घाबरून मोठ्यानेच त्या मारणेंना म्हणते की ओ मारणे, तुम्ही एवढं खाता ते जातं कुठं, लावा ना जरा जोर, उघडा ना दरवाजा. तेवढ्यात तिथे ईश्वर काका पण येतात आणि ते म्हणतात काय काय झाले नक्की. फुलराणी म्हणते की ईशान बाबा आतमध्ये अडकलेला आहे. ईश्वर काका म्हणतात मग अशोकला फोन लावा ना. फुलराणी म्हणते की केव्हाचा आम्ही त्यांना फोन लावतोय पण ते काही माणूस फोनच उचलत नाहीये. ईश्वर काका म्हणतात की बरं मी फोन ट्राय करतो, असं म्हणत ते अशोक मामांना फोन लावायचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे दरवाजा उघडायचा प्रयत्न चालू असतो. फुलराणी मोठ्यानेच म्हणते की थांबा थांबा 1 मिनिट, असं म्हणत ती कपाटाच्या दरवाजाला कान लावून कानोसा घेते. तर ईशानचा काही आवाज येत नाही. फुलराणी म्हणते की आतापर्यंत पोरगा आवाज देत होतं, आता ते काहीच बोलत नाहीये, आता काहीच आवाज येत नाहीये. यावरती सर्वजण घाबरतात. त्यानंतर पुढे अशोक मामा हे सोसायटीचा दरवाजा उघडून आतमध्ये येतात. पुढे असलेला कचरा पाहून ते त्यांचा सिक्युरिटी राम बिहारीला बाहेर बोलावतात आणि म्हणतात हे काय आहे, किती कचरा पडलेला आहे, त्याच्यासोबत वाद घालू लागतात. तेवढे तिथे ईश्वर काका येतात आणि म्हणतात अरे अशोक, तुला किती वेळचा फोन लावतोय, तो फोनच उचलत नाहीये, शेवटी मी तुला सापडायला बाहेर आलेलो आहे. तर अशोक मामा म्हणतात का काय झालंय. ईश्वर काका म्हणतात अरे तो ईशान कपाटामध्ये अडकलाय, चल लवकर, असं म्हणत हे दोघं जण घाईघाईत घरी येतात. सोसायटीतील जमलेली लोक त्यांना पाहून म्हणतात की हे घ्या, आत्ताशी आलेत. अशोक मामा पुढे येतात आणि ते ईशानला म्हणतात काय रे ईशान, काय झालं. सातपुते मोठ्या आवाजात म्हणतात ओ माझगावकर, पोरग कपाटामध्ये अडकलं होतं. देसाई म्हणतात की अहो, आणि त्या कपाटाची चावी ठेवली तरी कुठे होती, किती वेळचा आम्ही ती सापडत होतो. अशोक मामा हळू आवाजातच म्हणतात की ती मी लपवून ठेवली होती. देसाई मोठ्या आवाजातच म्हणतात की अहो, तुमचं घर काय अलिबाबाची गुहा आहे का, काय आहे काय त्यामध्ये सापडण्यासारखं. तर सोसायटीतील एक काका म्हणतात की माझगावकर साहेब, हे काही बरोबर नाही हा, काही झालं असतं तर अहो पोरग हाताला लागलं नसतं. तर मारणे म्हणतात की 1 मिनिट, आम्ही तुम्हाला सगळेजण एवढा फोन लावतोय, तुमचा फोन आहे तरी कुठे. अशोक मामा म्हणतात की आहे, खिशामध्ये आहे, पण मला ऐकायला नाही आला. सातपुते मोठ्या आवाजातच म्हणतात मग कानाला ना मशीन लावा. अहो काही झालं वगैरे असतं तर परत तुम्ही आम्हालाच दोष दिला असता की आमच्याच मुळे काही झालं म्हणून. देसाई म्हणतात नाहीतर काय, अहो घरामध्ये 3-3 मुलं असताना ही गोष्ट तुम्हाला गांभीर्याने घ्यायला नको का, एवढी साधी गोष्ट कळत नाही का माझगावकर तुम्हाला. अहो निदान तो मोबाईल तरी हाताशी ठेवायचा ना. अशोक मामा म्हणतात पण मला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. तर की यांची आई म्हणते अहो तुम्ही आम्हाला कसं शिकवतात की मुलांशी असं वागायचं, मुलांना तसं शिकवायचं, मग आता शिकवा ना तुमच्या नातवंडांना. असं कोणी कपाटात जाऊन लपतं का, अहो जीव गुदमरला असता ना त्याचा. त्यातले हे एक काका म्हणतात की मुळात म्हणजे मुलं ही घरात खेळतात का, त्यांच्यासाठी हे पोषक नाहीये. अशोक मामा मोठ्या आवाजात म्हणतात की हे नाही, या बाकीच्यांना विचारा की मुलं ही घरात का खेळतात, कारण की ह्यांची मुलं माझ्या नातवंडांना खेळायला घेत नाहीत. तर की यांची आई म्हणते की अहो पण पोरं अशी खेळतातच, त्यांची अशा सवयी असतातच, हाच त्यांचा खेळ असतो. प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या भांडणामध्ये नाक खुपसायचं नसतं ना. आम्ही नाही जात असं आपल्या पोराच्या भांडणामध्ये नाक खुपसायला. मारणे म्हणतात की मुलं जास्तीत जास्त घरामध्ये सांडपाणी करतील, काहीतरी फोडतील, टीव्ही बघतील, पण असं कपाटात जाऊन कुणी लपतं का. सातपुते म्हणतात नाहीतर काय, आम्ही नसतो तर आता केवढं हे सगळं महागात पडलं असतं. देसाई म्हणतात की माझगावकर, तुमच्या नातवंडांना तुम्ही लगाम घाला, नाहीतर ते हातातून जातील. त्यातले हे काका म्हणतात की माझगावकर साहेब, तुम्ही इतरांना शिस्तीचे धडे देतात, आधी तुमच्या नातवंडांना शिस्त लावा, त्यांना शिकवा आणि मग तुम्ही आम्हाला शिस्त लावायला या. आता तुम्ही आम्हाला शिकवा शिस्तीचे धडे, मग सांगतो तुम्हाला. तेवढ्यात ईश्वर काका म्हणतात बरं झालं का तुमचं, जा आता, तुमचे सगळ्यांचे खूप आभार आहेत, आता ना अशोकला त्याच्या नातवासोबत थोडंसं बोलू द्या. सातपुते म्हणतात की ओ माझगावकर, मी मुलांचा क्लास अर्धवट सोडून इकडे आलोय. अहो मुलं माझ्याकडे पर क्लास फी देऊन येतात, आणि हा आता मी तुमच्याकडे ह्याची नुकसान भरपाई मागणार नाही, हे लक्षात ठेवा. ईश्वर काका म्हणतात की सातपुते, तुमचे खूप धन्यवाद, तुमचे खूप आभार, तुम्ही जे काय केले ना त्याचे खूप तुमचे आभार, पण आता ना तुम्ही या, आपण या विषयावरती ना नंतर बोलू, चला या तुम्ही, असं म्हटल्यावरती सोसायटीतील सर्व लोक जातात. पुढे संयमी उभी राहते आणि ती अशोक मामांना म्हणते की आम्ही तुम्हाला खूप वेळा फोन ट्राय केला, पण तुम्ही फोन उचललाच नाही. फोन उचलला असता तर ह्या लोकांना इथं बोलावण्याची वेळ आली नसती, असं म्हणते आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे रियांश हा संयमीला फोन लावतो. संयमी फोन उचलते आणि म्हणते की हाय. तर रियांश तिच्यावर ओरडतच म्हणतो यार संयमी, तुला जॉब करायचा नव्हता तर तसं मला सांगायचं होतं ना, मी गौरीशला तुझ्याबद्दल सांगितलंच नसतं.
तो गौरीश तुला एवढा फोन करतोय, मेसेज करतोय, पण तू त्याला काही रिप्लाय देत नाहीयेस. तू का गेली नाहीस त्या कॅफेकडे? अगं जे काही होतं ते मला सांगायचं ना, एवढं तर आपण फ्रेंड आहोत ना. तर संयमी म्हणते की सॉरी यार, मला जॉब करायचा आहे, पण जरा प्रॉब्लेम झाला होता. तर रियाज तिच्यावर अजून ओरडत म्हणतो की सांग काय प्रॉब्लेम झाला होता. संयमी म्हणते की आपण काही एवढे चांगले मित्र नाहीयेत की मी तुला सगळं काही सांगेन, आणि एवढं काही बोलायची गरज नाहीये. तुला नसेल मदत करायची तर नको करूस. मी आधीच स्ट्रेसमध्ये आहे, असं म्हणत ती फोन कट करते. इकडे अशोक मामा हे फुलराणीवरती चिडलेले असतात. ते म्हणतात, "अगं हे फुलराणी, मी तुला सांगितलं होतं मुलांवरती लक्ष ठेव आणि तू हे लक्ष ठेवलंयस का? माझंच चुकलं." फुलराणी म्हणते की "मामा असं काय म्हणताय अहो? रोज नाही मी लक्ष ठेवत का त्यांच्यावर? आणि तसंही मी आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये होतो. मी स्वयंपाक करत होतो, रात्रीचं जेवण बनवत होतो आणि मुलं बेडरूममध्ये खेळत होती. म्हटलं खेळत असतील, आणि मी ईशानला म्हटलं पण होतं की आपण खेळू. पण तो त्याला कंटाळा आला होता तेच तेच खेळून. म्हटलं ठीक आहे, पोरं खेळतात बेडरूममध्ये तर खेळू देत. आणि माझा स्वयंपाक चालला होता. परत रात्रीचं जेवण झालं नसतं वेळेवरती, तर तुम्ही त्याच्यावरूनही मला ओरडला असता. आणि पोरच आहेत, ती काही पुतळ्यासारखी बसून राहणार का? ती खेळणारच. एवढं काही झालं नाही. आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पोरांवर पण चिडू नकास. कारण पोरं आता खूप घाबरलेली आहेत. काही काळजी करू नका. बसा तुम्ही जेवायला. आता मी जेवायला वाढते. पोरांना पण भूक लागली असतील. असं म्हणत आतमध्ये ती जेवायची पानं घ्यायला जाते. पुढे अशोक मामा हे जे काही सोसायटीतील लोक बोलली त्याचा विचार करत बसतात. तर इकडे ईश्वर काका कपाट दुरुस्त करणाऱ्याला फोन करतात आणि त्याला बोलवून घेतात. तेवढ्यात तिथे उर्मिला येते आणि ती शिऱ्याचा डब्बा ईश्वर काकांच्या समोर पुढे करते. ईश्वर काका म्हणतात, "हे काय एवढाच?" उर्मिला म्हणते की "घरात होता नव्हता ना तेवढा सगळा शिरा ह्या डब्यामध्ये भरून दिलाय. जा त्या नातवंडांना द्या आणि त्यांना त्यांचे कौतुक करा. तर मोठे प्रताप केले आहेत ना त्यांनी." ईश्वर काका म्हणतात, "अगं असं होणारच. सगळीच पोरं अशी प्रताप करतात. त्यात काही वेगळं त्यांनी केलेलं नाहीये." उर्मिला म्हणते की ह्या वयामध्ये चालली आहे ती नातवंड सांभाळायला. अहो मला काय वाटतं अशोक भाऊजींनी त्या मुलांना ना हॉस्टेलमध्ये ठेवावं, तेच चांगलं होईल. ईश्वर काका म्हणतात की बर, तो कपाट रिपेअर करणावाला चुकून जर इथे आला ना तर त्याला अशोककडे पाठव, असं म्हणत ते तिथून निघून जातात. उर्मिला मोठ्या आवाजातच म्हणते की जा जा जा, काही नका ऐकू माझं, मला काय, मी योग्य होतं तेच सांगितलं. पुढे संयमी ही गौरीशला मेसेज करते की सॉरी मी आज येऊ नाही शकले, आपण उद्या भेटूयात का. थोड्या वेळातच गौरीचा मेसेज येतो की सॉरी संयमी, तू खूप अनप्रोफेशनल वागलीस. मला नाही वाटत की आपण एकत्र काम करू. असा मेसेज वाचल्यावरती संयमीला फार वाईट वाटतं. तेवढे तिथे अशोक मामा येतात. अशोक मामा तिला म्हणतात की ईशान जेव्हा आतमध्ये खेळत होता त्यावेळेस तू कुठे होतीस? संयमी म्हणते की कुठे म्हणजे काय, बाहेरच बसलेले होते. अशोक मामा म्हणतात, मग तुला नाही कळालं की तो आतमध्ये अडकलाय ते? संयमी म्हणते की इराने सांगितलं तेव्हा कळालं. आणि कसं आहे ना की मी दिवसभर त्यांच्या सोबतच असते. मला वाटतं की कधीतरी बाहेर एकटीने जावं, कधीतरी एकटीने शांत बसावं. अशोक मामा म्हणतात की बरं बरं ठीक आहे, एवढं काही झालेलं नाही. आता तो बरा आहे, थोडासा घाबरलेला आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो की आमची पिढी तुमच्यासारखी नाही सतत कानाला फोन चिटकून बसायला. माझा फोन हा खिशामध्ये होता त्यामुळे ऐकू नाही आला. सई म्हणते की ओके. अशोक मामा म्हणतात हा ओके, असं म्हणत ते जायला निघतात. तर परत मागे बोलून म्हणतात की अजून काय आहे का एवढंच आहे? संयमी म्हणते की अजून काय असणार आहे, एवढंच खूप आहे. त्यानंतर इकडे फुलराणी ही ईशानला जेवण भरवते. थोड्या वेळात तिथे अशोक मामा येतात. अशोक मामाला पाहून इरा घाबरते आणि तिला असं वाटतं की आता आजोबा ईशानला ओरडतील. ती त्यांना बोलायला जाते तर अशोक मामा तिला शांत करतात आणि ते ईशान जवळ जाऊन बसतात. ईशान थोडा घाबरतो आणि तो सरकून बाजूला बसतो. अशोक मामा परत सरकून त्याच्या जवळ बसतात आणि त्याला म्हणतात, "लोक मला बोलले त्यामुळं मला वाईट वाटलं. आपल्या पोराला आणि त्यामुळं आपल्याला बोललं की पालकांना हे वाईट वाटतंच. पण मला तुझी काळजी वाटली. कसं आहे ना ईशान, आमचं बालपण, आमच्या मुलांचं बालपण आणि तुमचं बालपण यामध्ये फरक आहे. आम्ही पण आमच्या बालपणी हे खोड्या केल्या, खेळलो, मस्ती केली, पण स्वतःचा जीव सांभाळून. तसं तुमचं नाहीये. त्यामुळं खेळताना स्वतःचा जीव सांभाळून खेळायचं. कळलं?" असं म्हणत ते त्याला जवळ घेतात. इकडे संयमी ही भैरवीला फोन लावते. भैरवी म्हणते की बोल ना समा. संयमी म्हणते की माऊ तू काय करतेस? भैरवी म्हणते की मी कामात आहे बाळा, मी तुला थोड्या वेळाने फोन करू? संयमी म्हणते ठीक आहे चालेल. भैरवी म्हणते एक मिनिट, काय झालंय? तुझा आवाज वेगळा वाटतोय. काय झालंय का? सगळं काही ठीक आहे का? संयमी म्हणते काहीच ठीक नाहीये माऊ. भैरवी म्हणते की का, काय झालं? संयमी म्हणते की मला काहीच कळत नाहीये माऊ. मला ना कसं तरी होतंय. भैरवी तिला म्हणते की का, काय झालं सांगशील का मला? संयमी म्हणते की मी काय सांगू तुला, मला ना काहीच कळत नाहीये, मला खूप एकटं वाटतंय. तर भैरवी म्हणते की आय नो बाळा, हे सगळं अचानक इतकं घडलंय, तुला प्रोसेस करायला सुद्धा वेळ मिळाला नाहीये. संयमी म्हणते मग आता मी काय करू? मला ना आता असं वाटतंय की मी जे काही वागते ना ते चुकीचं वागतंय आणि माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय. माझ्यासोबत कोणाला बोलायचं सुद्धा नाहीये. सगळेजण बिझी आहेत, फक्त मी सोडून. सगळ्यांना माहितीये की त्यांना काय करायचंय. फक्त मलाच नाही कळतंय की मला काय करायचंय. आणि कळालं ना तरी मला ते करता येत नाही. मेजर लेव्हलला ना काहीतरी माझं गंडलंय माऊ.
तर भैरवी म्हणते की ठीक आहे संयमी, मी आता लगेच मिळेल त्या फाईटने तिकडे येते. संयमी म्हणते की नको माऊ, मी आधीच खूप गिल्टमध्ये आहे. आता तू जर तुझं काम तिकडचं सोडून इकडे आली ना तर मला अजून गिल्ट येईल. मी मोठी झाली आता. मला आजोबा पण म्हटले की मी मोठी झाली. त्यामुळे मी करेल हे सगळं हँडल. चला आता मी ठेवते फोन. असं म्हणत ती फोन ठेवते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.